एव्हरीवन, आज मला तुम्हा सगळ्यांना एक स्पेशल गोष्ट सांगायची आहे. ते म्हणजे मला माझ्या डॅडींना थँक्यू म्हणायचंय. खूप केलंय त्यांनी माझ्यासाठी, खूप जास्त. खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती ऑफकोर्स, आणि माझंही सेम. अगदी फुलासारखं जपलंय मला. आज तुम्ही हे जे सगळे एम्पायर बघताय, हा जो सक्सेस बघताय, हा फक्त त्यांच्या एकट्याच्या एफर्ट्समुळे आहे. अँड फॉर दिस आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ हिम. आज त्यांनी इतकी वर्ष ही सगळी माणसं बांधली आहेत, त्यांच्यावरती इतकं प्रेम केलं, आणि आपली ही जी कंपनी आहे आज ती त्याचमुळे एक हॅपी फॅमिली आहे. ही इज माय रिअल हिरो. आय लव्ह यू सो मच डॅडी. आय लव्ह यू टू. तुम्ही माझ्या लेकीच्या बर्थडेला आलात, सो थँकफुल टू. थँक्यू सर, थँक्यू. खरं म्हणजे माझ्या मुलीचीच इच्छा होती की तुम्ही तिच्या वाढदिवसाला यावं, आणि तुम्ही आलात. थँक्यू सो मच. आणि मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे. गिफ्ट? कशाला? अहो काहीतरी काय. बटक पटकन पटकन. तुम्हाला आवडेल. नाही तुम्हाला आवडेल, मी सांगतो तुम्हाला. नाही तुम्ही आणलेत म्हटल्यावर आवडेल. हो हे बघा. थँक्यू. तुम्ही म्हणत होतात की तुम्हाला काहीतरी सांगायचंय ना, ते काय होतं? हो हो सांगणार होतो. खरं म्हणजे मला तुमच्या बरोबर एक डील करायची होती. डील? सांगा ना. सारंग, विश्वंभर ठाकूर नक्की काय करतात यार? मला पण नाही माहिती. परिस्थिती कशीही असो, माझं प्रेम खरं आहे, आणि याच प्रेमाच्या जोरावर तर आपण ठरवलं होतं ना अख्खं लाईफ एकत्र घालवायचं. मग आज जर मी प्रॉब्लेम मध्ये तर तू माझा हात कसा काय सोडू शकतेस? लाईफ एकत्र घालवताना सोबत चालायचं असतं प्रीतम. आपल्या पार्टनरला एकटं टाकून वेगळ्याच प्रवासावर निघाल्यावर कसा संसार करणार आहे मी? कशी साथ देणार आहे मी तुमची? ह्या मी वेगळ्या प्रवासावर नाही निघालोय. मलाच माहित नाही काय झालंय. तू तरी विश्वास ठेव ना माझ्यावर. तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे प्रीतम, पण कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर सांगा ना? जे डोळ्यांना दिसतंय ते कसं नाकारू? आणि तुमच्याकडे काही उत्तरं पण नाहीयेत. मला माहित नाही, मला आठवत नाही, एक साधा ठोस पुरावा नाहीये तुमच्याकडे प्रीतम. ठीक आहे, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी शपथ घेऊन सांगा की तुमच्या हातून काही चूक घडलेली नाहीये. मला माझं उत्तर मिळालं. तुम्ही अजिबातच ठामपणे सांगू शकत नाही आहात की तुमचा त्या मोनिकाशी आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाशी काही संबंध नाहीये. असं नाहीये. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती प्रीतम. हे तुमच्यावर एवढं प्रेम केलं आणि तुम्ही ह्यापुढे तुम्ही माझ्या डोळ्यासमोर नाही आलात ना तरच बरं. प्रिया, प्रिया. सॉरी सॉरी, ते माफ करा, चुकून. कसले कसले लोक येतात पार्टीमध्ये काय माहित. ना कपड्याचा सेन्स, ना वागण्या बोलण्याचा मॅनर्स. हो मॅडम, इन्व्हिटेशन कार्ड. हो, या पार्टीमध्ये येण्यासाठी इन्व्हिटेशन कार्ड लागतं. आहे का तुमच्याकडे ते? अरे देवा. हो, कुठून आलात तुम्ही? चला चला बाहेर निघा. भिकाऱ्यांसाठी नाही ही पार्टी. गोंड उचलायचं आपलं आणि यायचं. हो निघा बाहेर. एक मिनिट, तुम्ही त्यांच्याशी असं नाही बोलू शकत. ते आमच्या पाहुणे आहेत. हो पण मॅडम, यांच्याकडे इन्व्हिटेशन कार्डच नाहीये, त्यामुळे इथं थांबू शकत नाही. माफ करा, निघा तुम्ही. सावली, हे बघ, यो कार्यक्रम खराब नको व्हायला आमच्यामुळे. आम्ही निघतो. पारू, अगं
तुम्ही आदित्य सरांना बोलवून घ्या, ते आतमध्ये आहेत, म्हणजे आम्हाला निघता येईल. आदित्य किर्लोस्कर त्यांना कोण नाही ओळखत. हे बघा, ते आमचे पाहुणे म्हणून येऊ शकतात, पण ह्या कुठल्याच अँगलनं विश्वंभर सरांच्या पाहुण्या वाटत नाही. त्यामुळे निघायचं. निघा. अरे अरे निघा. ए पाहुण्यांसोबत असं वागतात का? अहो सर, ही मुलगी कोण आहे एक तर मी ओळखत नाही, शिवाय पार्टी देणारी ही वाटत नाही, आणि महत्वाचं म्हणजे यांच्याकडे इन्व्हिटेशन कार्ड नाही. त्यामुळे यांना मी बाहेर काढत होतो. मी सांगतो कोण आहे ही मुलगी. ही पार्वती मारुती सेमसे, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसिडर. तिचा चेहरा ही आमच्या कंपनीची ओळख आहे. ती फक्त आमच्या कंपनीचा नाही, आमच्या कुटुंबाचा, आमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कळलं का? सॉरी सर. बटू, काय फालतूपणा आहे हा?